शिरपूर अंकलेश्वर बुरहानपूर महामार्गावर शिरपूर ते शहादा दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे। अनेक वेळा निवेदन देऊन अनेक संघटनांनी आंदोलन करूनही महामार्गाचे दुरुस्तीकरण होत नाही। 2023 मध्ये या महामार्गासाठी 63 कोटींचा भरीव निधी आला होता। मागील अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी मिळत आहे। मात्र आजपर्यंत या महामार्गाचे दुरुस्तीकरण करण्यासाठी शिरपूर फसने अनोखा आंदोलन करत खड्ड्यात बनावट 500च्या नोटा ठेवून वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्ष खड्ड्यात लावून अनोखा आंदोलन केलं आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी कोणत्या खड्ड्यात पडला? भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अजून किती बळींची वाट बघत आहे, असा आक्रमक सवाल शिरपूर फसच्या आंदोलनकर्त्यांनी केला आहे। येत्या 10 दिवसात महामार्गाचे काम सुरू न झाल्यास NHAI धुळ्याच्या कार्यालयात खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अधिकाऱ्यांची आंघोळ करण्यात येईल, असा संतप्त इशारा शिरपूर फस व ग्रामस्थांनी वाघाडी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान दिला आहे। शिरपूर शहादा महामार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा इथं प्रश्न पडलेला आहे। मागील 2 वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी मिळत आहे, तरी सुद्धा अनेक वर्षांपासून या महामार्गाची अवस्था ढिसाळ आहे। रोज होणारे अपघात, खड्ड्यांमुळे जाणारा जीव, तरीही हे शासन प्रशासन NHAI यावर लक्ष देत नाही। NHAI ला इतका मोठा भरीव निधी मिळून सुद्धा या महामार्गाचं दुरुस्तीकरण का होत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलेला आहे। आणि याच विरोधात आज आम्ही शिरपूर फसच्या वतीने सर्व ग्रामस्थांना घेऊन वाघाडी येथे रस्ता रोको आंदोलन केला आणि शासनाचे कोट्यवधी रुपये जो निधी मिळाला होता तो नेमका या रस्त्याच्या कोणत्या खड्ड्यात पडला याचा शोध घेण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं। आज वड पौर्णिमा सारखा शुभ दिवस आहे। वडचा झाड लावून आम्ही आज संकल्प केला की जर का येत्या 10-12 दिवसात या महामार्गाचं दुरुस्तीकरण झालं नाही तर येत्या काळामध्ये NHAIच्या कार्यालयासमोर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि या NHAIच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।